नमस्कार, अंजली किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण रेसिपी न करता आपण थोडी खरेदीसाठी आलेलो आहे. तर इथं अभिरुची मॉलमध्ये आपण आलेलो आहे. तर अभिरुची मॉलमध्ये आपण डी मार्टमध्ये आज छान असं जो किराणा आहे तो किती स्वस्त मिळतो, किलो मागं किती फरक पडतो हे पाहण्यासाठी आलेलो आहे. तर आता बघा आम्ही इथं मॉलच्या समोर आलेलो आहे. रिक्षाने आम्ही इथनं उतरलो आणि आम्ही आता आत चाललेलो आहे. तर समोर मस्त असं बघा इथं बाग बगीचे खूप सुंदर असं वातावरण होतं. दुपारच्या वेळेला आलेलं आहे, ऊन खूप होतं. त्यानंतर बघा भरपूर असे इथं गेम्स पण आहेत मुलांना खेळण्यासाठी, पण हे सर्व संध्याकाळी इथं चालू असतं. तर दुपारी आल्यामुळे इथं काही चालू नव्हतं. तर आम्ही बघा आता उन्हाचंच आलेलो आहे, कारण की गर्दी होण्याच्या आत आम्हाला इथून जायचं आहे. त्यामुळे आम्ही दुपारच्या वेळेस इथं आलेलो आहे. तर आता आपण आत चाललेलो आहे. इथं बघू शकता आज आपण इथं साईडला बघा इथं द्वारकादास आहे. द्वारकादासमध्ये पण खूप छान साड्या आहेत, पण आम्हाला साड्या काही बघायच्या नव्हत्या. खास फक्त आपण इथं किराणा कसा मिळतो हे पाहण्यासाठी आलेलो आहे. तर आता आम्ही इथे डी मार्टमध्येच बघा प्रवेश केलेला आहे. तर पहिल्या सुरुवातीला छान अशा बघा या प्रत्येक फ्लेवरच्या थंड दूध इथं मिळते. तर 33 रुपयाला एक बॉटल आहे. प्रत्येक फ्लेवर इथं बघा मँगो आहे, स्ट्रॉबेरी आहे, चॉकलेट आहे. खूप अशा वेगवेगळ्या फ्लेवरच्या इथं बॉटल होत्या. तर आम्ही 3 बॉटल इथं खरेदी केल्या. त्यानंतर बघा चहा चहा पावडरचे इथं छान असा इथं लावलेले आहेत. एकसारख्या व्यवस्थितपणा इथला मला छान वाटला. तर इथं चहा पावडर आपण पाहिली तर किलो, 1.5 किलो, 2 किलोची मस्त ही पॅकेट होती. त्यानंतर इथं टोस्ट आहेत बघा, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या टोस्ट आहेत. अगदी 100-150 रुपयापर्यंत मोठे पॅकेट होते. त्यानंतर इकडं बघा आता कडेला लगेचच इथं ड्रायफ्रुट्स आहेत. तर ड्रायफ्रूटचे बघा अर्धा किलोचे, 1 किलोचे पॅकेट आहेत. तर प्रत्येक ह्याच्यावर 1-2 रुपये कमीच इथे. तर किलो मागं जर बघितलं तर आपण इथं बघू शकता तुम्ही हे मिक्स ड्रायफ्रुट्स आहेत. तर ह्या पॅकेटची किंमत बघा 600 ते 650 रुपये, पण सर्व मिक्स ड्रायफ्रुट्स ह्यात आहेत. त्यानंतर इथं बघा काळे मनुके, 2 प्रकारचे इथं बघा हे मनुके आहेत. छान असे मोठे मोठे मनुके होते. त्याची पॅकेट आपण पाहिली, ह्याची किंमत बऱ्यापैकीच आहे. त्यानंतर इकडं बघा प्रत्येक प्रकारच्या प्रत्येक फ्लेवरचे ओट्स आहेत इथं. जर लहान मुलांना ओट्स घ्यायचे असेल तर बघा इथं खूप असे फ्लेवर इथं मिळू शकतायत. ते आम्ही बघून घेतलं. त्यानंतर इथं बघा मखाना आहे. तर मखानाची क्वालिटी पण छान आहे. मस्त मोठे मोठे मखाना होते इथं. 1 किलो अर्धा किलोचे पॅकेट होते. त्यानंतर बोर्नव्हिटा, सॉस, मध वगैरे सर्व काही एका ठिकाणी बघा इथं मिळू शकते. अगदी तुम्ही जर म्हणताल तर एखादी गोष्ट बाहेरनं घ्यावी तर एकाच ह्याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही मिळू शकतं. अगदी भांड्या कपड्यांपासून तर खाण्यापिण्यापर्यंतच्या सर्व वस्तू एका ठिकाणी इथं मिळल्या जातील. त्यानंतर बघा आपण आता धान्य बघूया. तर इथं बघा डाळी आहेत. तर डाळी पण खूप छान होत्या, मस्त होत्या. क्वालिटी पण चांगली आहे सर्व कडधान्याच्या डाळींच्या. त्यानंतर गहू बघा 35-36 रुपये किलो गहू आहे. तयार पिठं पण इथं मिळू शकतात. गव्हाचं पीठ, त्यानंतर ज्वारीचं पीठ, बेसन पीठ तेही मी पाहिलं. त्यानंतर तांदूळ आहेत बघा इथं. तांदूळ आपण इथं छान असा हा बिर्याणी तांदूळ आहे, 99 रुपये किलो आहे. मोठा मोठा लांब सडक तांदूळ आहे. तर 1 किलो तांदूळ मी घेतला आहे. तर तांदळाचे प्रकार जर बघताल तुम्ही तर इथं 16 प्रकारचे बरोबर तांदळाचे प्रकार आहेत. छान तांदूळ आहेत आणि ह्याचा रेट पण छान असा आहे. तर किलो मागं बघा 1-2 रुपये जे बाहेर जे खरेदी करतो आपण त्याच्यापेक्षा इथं बघा जर तुम्ही ह्या डीमार्टला जर गेला तर 1-2 रुपये कमीच भाव आहे. त्यानंतर बघा इथं सर्व खडा मसाला इथं तुम्हाला मिळू शकतोय. त्यानंतर तयार मसाले पण इथं मिळू शकतायत. अगदी जेवढे पाहिजेत तेवढ्या प्रकारचे इथं मसाले आहेत. तर इथं बघा अगदी डायरेक्ट तुम्हाला मिक्स इथं गरम मसाला पण मिळू शकतोय. आता मसाल्याचा सीझन चालू आहे. महिला मसाले करायला लागलेल्या आहेत. तर इथं येऊन तुम्ही गरम मसाला खरेदी करू शकता. अगदी खूप प्रकारचे जवळजवळ 35-36 प्रकारचे इथं गरम मसाले आहेत. ते पण मी बघून घेतलेले आहेत. त्यानंतर ज्वारी, बाजरी, गहू योग्य दरामध्ये आहेत आणि क्वालिटी पण छान आहे. मला तर इथली क्वालिटी खूप आवडली, मस्त क्वालिटी. तर बाजरी पण बघा मस्त हिरवीगार अशी बाजरी आहे.
त्यानंतर इथं बटाट्याचे पापड, मूग अशी. त्यानंतर इथं बघा पांढरा वाटाणा. त्यानंतर इकडं कडेला बघा तांदूळ महोत्सव चालू आहे. तर इथं बघा 16 ते 17 प्रकारचे तांदूळ लावलेले होते. तर सध्या तांदळाचा सीझन आहे. तो योग्य दरात असा तांदूळ महोत्सव पण इथं चालू आहे. तर इथं समोर दिसत आहेत हे तांदळाचे भाव बघा व्यवस्थित असे लावलेले आहेत. तर ते पण आम्ही बघून घेतलेले आहे. इथं बघू शकता शिवला आता इथं बघा ट्रॉलीत बसायचे, त्यामुळे ट्रॉली आणून त्याला आम्ही त्याच्यात बसून घेतलं आणि आता तो पण चालायला कंटाळलेला आहे. तर इकडं बघू शकता तुम्ही, तर सर्व डाळी इथं तुम्हाला एकाच ठिकाणी मिळू शकतायत. तर मिक्स डाळी आहेत बघा, ह्या सर्व मिक्स डाळी इथं 1 किलोचं पाकिट आहे. त्यानंतर सर्व पॅकेट 1-1 किलोचेच होते, अर्धा किलोचे पॅकेट होते. तर सर्व मूग डाळ, तूर डाळ, मसूर डाळ पाहिजे त्या डाळी तुम्हाला इथं मिळू शकतायत. त्यानंतर इथं बघा मसाले, सर्व जे काही मसाले आपल्याला घरगुती लागतात स्वयंपाकामध्ये ते एकाच ठिकाणी इथं मिळू शकतात. हिंग पावडरचे पण खूप प्रकार होते, ते पण आम्ही इथं पाहिलेले आहेत. त्यानंतर आलं लसूण पेस्ट वगैरे सगळं काही एकाच ठिकाणी तुम्हाला इथं मिळू शकते. आता देवांसाठी लागणाऱ्या वस्तू आहेत बघा इथं. तर एका साईडला बघा इकडं आता गुळाच्या वड्या आहेत. 1 किलो अर्धा किलोची इथं छान अशा बरण्या होत्या. मस्त हा गुळ दिसायला पण सुंदर दिसतोय, त्या मी पाहिलेल्या आहेत. त्यानंतर बघा आता देवासाठी लागणाऱ्या वस्तू, तर तेल देवासाठी, त्यानंतर कापूर, उदबत्ती, धूपबत्ती, तर सर्व काही बघा तुम्हाला एकाच ठिकाणी इथे मिळू शकते. त्यानंतर बघा लहान मुलांसाठी जो लागणारा आपल्याला रोजच्या जीवनातली लहान मुलांचं ज्या वस्तू आहेत, डायपर्स म्हणा, शॅम्पू, साबण, जे काही लहान मुलांना लागते ते सर्व इथे मिळू शकते तुम्हाला. आणि मोठे मोठे पॅकेट आहेत, योग्य दरात आहेत. त्यानंतर बघा इथं एकावर एक ऑफर आहे इथं. तर इथंही आम्ही ह्या वस्तू पाहिल्या. तर चिक्कीचे पॅकेट आहेत, राजगिरा लाडू वगैरे एकावर एक फ्री होतं, ते आम्ही थोडंफार घेतलं. त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही साबण आहेत. तर आपल्याला जे रेग्युलर जे रोजच्या वापरातील जे साबण आहेत ते सुद्धा इथं छान मोठे मोठे पॅकेटमध्ये मिळू शकतायत. तर इथले साबण पण आपल्याला खूप परवडतात. त्यानंतर व्हॅसलीन आहेत बघा, खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हॅसलीन आहेत, मोठ्या मोठ्या बॉटल आहेत. त्यानंतर आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यासाठी लागणारं थंड पेय सुद्धा इथं मोठ्या बॉटलमध्ये मिळू शकते. 5 लिटर, 1.5 लिटर, 2 लिटर. तर योग्य दर आहे, बाहेरच्या पेक्षाही 4 रुपये इथं कमीच आहेत. तर इथं येऊन तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर लेडीज पर्स आहेत बघा, 500, 550, 300 अशा लेडीज पर्स होत्या, पण टिकाऊ होत्या, क्वालिटी चांगली आहे, त्या पण आम्ही इथं पाहिलेल्या आहेत. तर इथं बघू शकता तुम्ही पर्स किती सुंदर आहेत. त्यानंतर आता होळी आली, होळीसाठी लागणारे कलर, होळीनंतर लगे 5 दिवसांनी रंगपंचमी. तर बघा 1 किलोचे बॉक्स आहेत कलरचे. त्यानंतर लहान मुलांना ज्या पिचकाऱ्या लागतात त्या बघा इथं. तर इथं हातात घेतलेली पिचकारी ही 350 रुपयाची आहे. म्हणजे 350, 400, 500 अगदी 100 रुपयापासून तुम्हाला इथं छान अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या पिचकाऱ्या मिळू शकतात. त्यानंतर बघा इकडं ड्रेस पाहिले, तर ह्या ड्रेसची किंमत 700, 800. टॉप आहेत 300, 350, कॉटनचे टॉप आहेत सर्व, ते पण आम्ही इथं बघून घेतले. तर इथं बघू शकता ह्या ड्रेसची किंमत बघा पाहिली तर तुम्ही 1000, 1200, 1500 रुपये. पण छान क्वालिटी, एक नंबर क्वालिटी आहे इथं ड्रेसची, ते पण आपण बघून घेतलेले आहेत. तर इथं बघा जीन्सवर घालण्यासाठी टॉप आहे 200 किंवा 300 रुपये, 299, 399 अशी ह्या टॉपची किंमत होती. त्यानंतर इथं बघा फुलांच्या इथं फुलदाणीमध्ये लावण्यासाठी जर तुम्हाला फुलं पाहिजे असतात ती इथं मिळू शकतात. तर आता इथे टिफिन बॉक्स वगैरे बघा, छान असे योग्य दरामध्ये टिफिन बॉक्स आहेत, पाण्याच्या बॉटल आहेत. लहान मुलांना टिफिन बॉक्स पाहिजे असेल तर तुम्ही इथं येऊन घेऊ शकता, ते पण आम्ही इथं बघून घेतलं. तर हा टिफिन बॉक्स बघा, ह्याची किंमत 199 रुपये. 4 पोळ्या 1 भाजी ह्याच्यात सहज बसू शकते,
त्यानंतर बघा इथं टिकाऊ अशा इथं सॅक होत्या, त्याही आम्ही पाहिल्या. फुलांच्या कुंड्या, झाडू, पायपुसणी सर्व काही एका दालनात तुम्हाला इथं मिळू शकतायत. कचऱ्याचा डब्बा सर्व काही इथे. त्यानंतर इथं बघा आता आपण आलेलो आहे तर इथं सगळे जेंट्ससाठी कपडे ती सुद्धा आम्ही पाहिलेत. त्यानंतर इकडं काय आता टॉवेल, लहान मुलांचे कपडे, चप्पलच्या किमती पण छान होत्या. टिकाऊ अशा इथं चपला मिळू शकतात तुम्हाला. ते पण बघून झालं. इथं बघू शकता अगदी छान छान वेगवेगळ्या आकारात तुम्हाला इथं पायपुसण्या, कार्पेट. तर कार्पेटची किंमत बघा इथं 999 रुपये, ते पण मी पाहिले. तर इथं बघू शकता तुम्ही ह्या कार्पेटची किंमत 999 रुपये, म्हणजे 1000 रुपयाला 1 रुपया कमी. तर कार्पेट पण खूप सुंदर असे होते, ते पण आम्ही बघून घेतले. त्यानंतर तुम्हाला जर पॅन पाहिजे असेल किंवा स्टीलची भांडी वगैरे सर्व काही छान आहे बघा इथं. तर पाहिजे अशा आकाराचा तुम्हाला इथं पॅन मिळू शकतो. टिकाऊ आहे, छान आहे, क्वालिटी चांगली आहे. एकदाच पैसे जातात पण क्वालिटी इथं छान मिळते. पाहिजे अशा प्रकारचे कुकर आहेत. त्यानंतर बघा चपातीचा डबा, गॅस शेगड्या 4 बर्नरच्या आहेत, 2 बर्नरच्या, 3 बर्नरच्या, अशा योग्य दरामध्ये इथं गॅस शेगड्या पण होत्या. मिक्सर, ग्राइंडर वगैरे सगळं काही तुम्हाला एका ठिकाणी मिळू शकते. तर इथं बघू शकता छान अशा बरण्या वगैरे. तर आता आम्ही सर्व पाहून बाहेर आलेलो आहे. तर समोर दिसतंय हे द्वारकादासमध्ये पण छान अशा साड्या होत्या, पण साड्या काय आम्हाला घ्यायच्या नव्हत्या, त्यामुळे आम्ही लगेचच बाहेर पडलेलो आहे आता. तर लिफ्टने आता आम्ही वरच्या फ्लोअरला आलेलो आहे. तर आता इथं बघूया आपण काय. तर हेअरकट पण इथं स्वस्तात करून मिळतो बघा. परत ज्वेलरी आहे. तर लहान मुलांना खेळण्यासाठी इथं राईटला गाड्या आहेत बघा. 100 रुपयाला 1 राईट असते. एकंदरीत 5 राईट इथं लहान मुलांना लावतात, पण मुलं खुशच होतात. शिवला आम्ही इथं राईट देण्यासाठी बसवलेलं आहे. आता शिवने 3 ते 4 राईट मारून झालेले आहेत. तर इथं बघू शकता आता थोड्याफार साड्या पण आता इथं आपण बघूया. साड्या तर आम्हाला खरेदी करायच्या नाही आहेत, पण आपण थोडंसं फक्त इथं पाहूया. तर इथं बघा छान अशा साड्या पण इथं होत्या, त्याही आम्ही थोड्याफार बघून आता आम्ही निघालेलो आहे. तर इथं बघा आता संध्याकाळचे 4-5 वाजल्यामुळं आता इथं जे लहान मुलांचे खेळ आहेत ते आता चालू होणार आहेत. गर्दी व्हायला लागलेली. तर गर्दी होण्याच्या आत आम्ही आता बाहेर पडलेलो आहे. तर आता बघा इथं आपण आता अभिरुची मॉलमध्ये गेलो होतो, तर तिथून मी घरी आलेले. जास्त काय आपण खरेदी केलेली नाही, अगदी थोडक्यात आपण अशी खरेदी करून आले. तर खास मी तिथे जे गेले होते ते ब्लॉग बनवण्यासाठी गेले होते, पण तरी पण इथं थोडीफार मी खरेदी करून आणली, ती आता तुम्हाला मी इथं दाखवणार आहे. बघा आपण 2 पिचकाऱ्या आणल्या. आता रंगपंचमी येते त्याच्यासाठी बघा ह्या मोठ्या नातवाला एक आणि छोट्या नातवाला एक, अशा 2 नातवांना आपण या पिचकाऱ्या आणलेल्या आहेत. तर छान अशा बघा डीमार्टमध्ये आता इथं अभिरुची मॉलला छान अशा बघा वेगवेगळ्या मस्त डिझाईनमध्ये ह्या पिचकाऱ्या आलेल्या आहेत. त्यानंतर बघा हे शिवला जेवण्यासाठी एक छान बघा ही थाळी आणली आहे ताटली. 70 रुपयाची छान ही बघा मस्त जड अशी ही थाळी. त्यानंतर बघा छोटा हा बाऊल आणलेला आहे. हा पैसा बाऊल आहे छोटासा हा. तर हे शिवसाठी मी दोन्ही आणलेले आहे. त्यानंतर आपण ही सोनपापडी आणली बघा. तर 67 रुपयाला 1 पॅकेट आहे. तसं जर बघायला गेलं तर हे काहीतरी 100 रुपयाला सोनपापडी असते. हल्दीरामची ही सोनपापडी ही छान असते चवीला पण. तर ही 2 पॅकेट आपण आणलेले आहेत. त्यानंतर आपण इथं बघा टाईमपास म्हणून खाण्यासाठी हे चणे आणलेले आहेत. तर 45 रुपयाचे आपण हे फुटाणे आणलेले आहेत. मस्त फ्रेश इथं फुटाणे असतात. हे मागच्या वेळेला पण मी आणले होते, त्यामुळे पुन्हा एकदा 1 पॅकेट आणले आपण. त्यानंतर इथं बघा हे एकावर एक फ्री आहे. तर आपण हे 30 रुपयाला हे एक मिळतं, पण हे एकावर एक फ्री असल्यामुळे हे साबुदाण्याचे आपण पापड आणलेले आहेत. आणलाय बघा मी 100 रुपयाचा हँडवॉश आहे डेटॉलचा हा.
त्यानंतर साखर फुटाणे आणलेत आपण, हे मोठे साखर फुटाणे 22 रुपयाला पॅकेट आहे बघा. हे देवासमोर प्रसादालाही तुम्ही ठेवू शकता किंवा तर प्रसाद म्हणून पण हे वाटू शकता. तर छान आहे बघा. साखर फुटाणे पण आपण आणलेले आपण हे. तर हे बघा खोडरबर पण मी नातवासाठी आणलेले. तर 35 रुपयाला छान असे डिझाईनचे मला आवडले त्यामुळे मी आणलेले. त्यानंतर हा बासमती तांदूळ आहे. तांदूळ खूप छान आहे. तांदूळ बघा 90 रुपये किलो आहेत. बिर्याणी राईस आहे, छान आहे, मोठा मोठा तांदूळ आहे, एकदम मला आवडला त्यामुळे मी नमुना म्हणून हा 1 किलो आणलेला आहे. त्यानंतर आपण इथे बघा बाजरी पण आणली. 55 रुपये किलो होती. कारण मी पहिल्यांदाच हे म्हणजे आपण जे अभिरुची मॉल किंवा डी मार्ट वगैरे तिथून आपण जो माल घेतो तर तो पण खूप सुंदर असतो. त्यामुळे जरा मी हे बघण्यासाठी घेतलं की कसं आहे बाबा, पण छान आहे. तर हा आपण 1 किलो बाजरी आणलेली आहे. त्यानंतर इथे बघा आपण तर बाजरी ही 49 रुपये किलो आहे. छान आहे बाजरी पण, म्हणजे किराणा पण तिथं छान. अगदी अभिरुची मॉलला जर गेले तुम्ही तर मस्त असा किराणा पण बघा भेटला जातो. त्यानंतर बघा आपण इथं एक ड्रेस आणलाय. हा 500चा हा पटियाला ड्रेस आपण आणलेला आहे. तर छान आहे ड्रेस, कापड पण खूप सुंदर आहे ह्याचं. तर अगदी तुम्ही घरात वापरण्यासाठी किंवा बाहेर येण्या जाण्यासाठी सुद्धा तुम्ही हा घालू शकता. तर आपण हा एक ड्रेस आणलेला आहे. छान अशी ओढणी पण आहे ह्याच्यावर बघा, मोठीच एकदम. त्यानंतर आपण एक लेगिन्स आणली लायराची. तर 290ला आहे. जर बाहेर घ्यायला गेलो तर आपल्याला ही 350ला मिळते. तर 290ला छान ही लेगिन्स आणलेली. तर अशा पद्धतीने आपण अशी छोटीशीच खरेदी केली आज. तर अशा पद्धतीने मी अगदी थोडीशी खरेदी करून आली. अगदी जेमतेमच आपण ही खरेदी केलेली आहे. फक्त 1000 रुपयापर्यंत, 1000 ते 1500ची आमची ही खरेदी झालेली आहे. आणि जर तुम्हाला जर असे किराणा वगैरे जर भरायचा असेल किंवा असे जर कपडे वगैरे घ्यायचे असतील तर तुम्ही अभिरुची मॉलला नक्की भेट द्या. अगदी सुंदर डिझाईनमध्ये किंवा माल किराण्याचा जो हा किराणा आहे तो पण सुंदर असा एकदम सुपर तिथं मिळतो. आणि जर आजचा हा जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.